फक्त आसरा दिला होता, त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते. ते कोथरूडच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन झडती घेतात. आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना घाणेरड्या भाषेत बोलणं एका प्रकारे. एक महिला पोलीस होती, बाकी सगळे पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं, त्यांच्या बाथरूममध्ये घुसणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्या कपड्यांना हात लावणं, त्यांच्या अंडरगार्मेंट्स इनरवेअर्सना हात लावणं हा प्रकार पुरुष पोलिसांनी केला आहे. तेवढंच नाही तर त्या मुलींना मुर्दार मारहाणसुद्धा केली. जेव्हा त्या पोलिसांना विचारलं की तुम्ही मारहाण का केली आहे, आम्हाला मारताय कशाला, तुम्हाला कोणता अधिकार आहे, त्या पोलिसांनी त्या पोरींना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली, वेगळी जातीवाचक वागणूक दिली. त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुली, एक मुलगी जी होती ती आडनावावरनं त्या पोलिसांना जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनंच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची आहे. तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकात नाही. तिला 6 तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं. बाकीच्या 2 मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून घाणेरड्या जातीवाचक शिव्या, महारांच्या मांगांच्या अवकाती आहेत का, तुम्हाला बुटाच्या खाली ठेचलं पाहिजे. त्याच्याचबरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे ते चुकीचं करताय, तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाल्या की तुमचा हा ॲटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये. अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना दिल्यात. मिसिंग होती, त्यांनी सांगितलेलं की ती 1 सिटी सेंटरमध्ये होती. पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती. आणि 1 सिटी सेंटर आता हे प्रायव्हेट नाही आहे, 1 सिटी सेंटर हे पोलिसांचंच रेस्क्यू होम आहे, शेल्टर होम आहे. तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्याच शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना ताबडतोब सोडलं पाहिजे होतं. एक ही महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया. आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका मुलीच्या वर्कप्लेसला ते घरमालकाला घेऊन पोचलेले. त्या मुलीला पोलीस वर्कप्लेसमध्ये आल्यामुळे जो त्रास झाला आहे तो वेगळा त्रास. 3 मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या, त्यांच्या घरी पोलीस पोचल्यामुळे त्या 3 पोरींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात. ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे. त्यातल्या एका मुलीला पोलीस स्टेशनमधनं म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन, मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग फायनली CP ऑफिस, असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री 11:15 वाजता सोडलं होतं. तर आपण हे बघितलं असेल की सकाळी 11 वाजता उचललेल्या मुलीला रात्री 11:15 वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं. तिचं दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं. हा झाला पोलिसांच्या वागणुकीचा भाग. आपण ह्याच्या लिगॅलिटीजकडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं. म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले, त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला आणि म्हटलं भाऊ माझ्या गाडीत जागा आहे, तू येतो का माझ्याबरोबर फिरायला. असं नाही होत. ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते. ह्याचं ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही. दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस ज्या घरी पोचले तेव्हा त्या मुलींचे सिम कार्ड ट्रेस केले होते. आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला FIR दर्ज लागते. त्या FIR अजून आमच्यापर्यंत दाखवली नाही आहे किंवा FIR किंबहुना दर्जच नाही झाली. आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या 3 लोकांचे सिम कार्ड ट्रॅकच नाही करू शकत. जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिम कार्ड ट्रॅक करू शकतो. ही एक बाब. आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट 1 ऑगस्टला. तेव्हापासून त्या 3 सामाजिक कार्यकर्त्या होत्या, त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या 2 ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या NGO सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या 3 दिवस झाल्या फिरतायत. अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आहे. आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटी जी कंप्लेंट असेल ती ताबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होते. आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग FIR करू. आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे, हा संविधानाचा भंग आहे. कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली FIR होईल आणि मग त्या FIRच्या आधारित चौकशी होईल. तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात, दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात. त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात. आणि आता CP ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेतात. ही आपल्यासमोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे. किती वेळ लागेल हा फरक नाही पडत. मी तुम्हाला सर्वांना आत्तापासून सांगतोय की जोपर्यंत FIR दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही CP ऑफिस तरी सोडणार नाही.
1 दिवस लागू देत, 1 तास लागू देत, 2 महिने लागू देत, आम्ही CP ऑफिस सोडणार नाही आणि त्या मुलींचा FIR कोणत्याही परिस्थितीत घ्यायला लावू. आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या मुलींच्या घरी घुसलेले त्याचं सर्च वॉरंट द्यावं. मी एक मागणी हायलाईट करत येतो. आमची एक मागणी आहे की ज्या सर्च वॉरंटवरनं या मुलींच्या घरी दस्ती घेतली त्याचं सर्च वॉरंट द्यावं. दुसरी गोष्ट, ज्या औरंगाबादच्या टीमनी पुण्याच्या टीमला काम करायला बरोबर घेतलं त्याचं एक पुरावा द्यावा. जर औरंगाबादची युनिट पुणेच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत, ते CP ऑफिस थ्रू जायला लागतं. तर CP ऑफिसकडे जो करस्पॉन्डन्स आला तो आम्हाला पुरावा पाहिजे. आणि खास करून सगळ्यात महत्त्वाची आमची ही मागणी राहील की या मुलींवरती जे अट्रॉसिटी, ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर केलं आहे त्याच्यावरती लगेच FIR झाला पाहिजे. ठीक आहे. आता पोलीस आले काय म्हणतात, अपडेट काय? 48 तास आम्हाला लागतील चौकशी करायला. आम्ही त्यांना सरळ म्हटले की ते आम्हाला मंजूर नाही. तुम्ही FIR आत्ताच्या आत्ता दर्ज करून घ्या. तुम्ही 48 तास घेत असाल तर आम्ही हे पकडू की तुम्ही FIR दाखल करायला आम्हाला सरळ नकार देताय. आणि जर ती परिस्थिती असेल तर आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून रस्त्यावरच्या लढाईवरती विश्वास येईल. इथे बऱ्याच इतर पक्षाची लोकंसुद्धा आलेली आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत. कालपासून आम्ही इथे आहोत. आम्ही सर्व इकडे थांबून राहू. पण काही कारवाईच होत नाही, वरिष्ठ स्तरावरून होत नाही, CP स्तरावरून होत नाही. तुम्ही किती वेळ असं बसणार? त्या मुली आता 3 दिवस झाला सगळा संघर्ष करतायत. मग नेमकं काय आलंय, काय अधिकारी चर्चा करतात? आज CP तर आता इथं नाही आहेत, वरिष्ठ अधिकारी सुद्धा कोऑपरेट करत नाही. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला जबाबदार इकडची सरकार आहे. कारण माझं सरळ म्हणणं आहे की पॉलिटिकल बॅकिंग नसल्याशिवाय इतकं कोणी माजुरडेपणा करणार नाही. हा माझा सरळ म्हणणं आहे. जोपर्यंत पॉलिटिकल बॅकिंग नसेल तोपर्यंत औरंगाबादची टीम पुण्यात येऊन हा राडा करणं, मुलींना छळ करणं, मुलींच्या घरात घुसणं, जातीवाचकपणे त्यांना टॉर्चर करणं आणि त्याच्यानंतर 3 दिवस FIR पण नाही दर्ज करणं, ह्याला संबंध पॉलिटिकल बॅकिंगचा आहे. आणि आपल्याला ठामपणे दिसतंय की एक मनुवादी ताकद इकडेच सत्तेत आली आहे आणि ते पोलिसांची या जातीवादी वागणुकीला पाठीशी घालते. येस, थँक्यू.